गेल्या 6 महिन्यात 9 माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे। सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडे 55 माजी नगरसेवक आहेत। 3 डिसेंबरला घेतलेल्या बैठकीमध्ये 64 माजी नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेत होते, तर काल 6 महिन्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली। शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकाधिक माजी नगरसेवक आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर दुसरीकडे डॅमेज कंट्रोलसाठी रणनीती ठरवण्यासाठी बैठका घेणं सुरू आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। वेदांत, शिंदेंची शिवसेना किंवा ठाकरेंची शिवसेना, सध्या लक्ष एकच मुंबई महानगरपालिका। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या पक्षाला कशी गळती लागली आहे, शिंदेंकडे कसं इन्कमिंग सुरू आहे, कोणाचं पारडं सध्या जड दिसतंय? आपण 2017ला जर आपण बघितलं तर 99 नगरसेवक हे शिवसेनेचे होते आणि त्यानंतर आता जेव्हा पक्षफुटीनंतर 2 शिवसेना जर आपण बघितल्या तर यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडे 6 महिन्यापूर्वी म्हणजे 3 डिसेंबरला जी माजी नगरसेवकांची बैठक उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतली होती तेव्हा 64 माजी नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत होते। मात्र 6 महिन्यामध्ये सुद्धा काही नगरसेवक हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश घेतली। त्यामध्ये आकडा होता 55 नगरसेवकांचा, म्हणजे 9 नगरसेवक 9 माजी नगरसेवक हे मागच्या 6 महिन्यामध्ये 9 माजी नगरसेवक हे मागच्या 6 महिन्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले आहेत। आणखी काही नगरसेवक आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय, कारण जशा जशा निवडणुका मुंबई महापालिकेच्या जवळ येणार तसं तसं आपली ताकद वाढवण्याची प्रयत्न दोन्ही पक्षांकडून केला जातोय। मात्र शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या शिवसेनेकडे असलेले जे माजी नगरसेवक आहेत ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यासाठी काही स्थानिक नेते असतील, काही माजी नगरसेवक असतील, काही पदाधिकारी असतील, ते सुद्धा प्रयत्न करतायत की शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी अशा प्रकारचे पक्षप्रवेश घडून आणण्यासाठी। आज सुद्धा जी माहिती सूत्रांकडून मिळते धक्का देण्याचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला वर्धापन दिन शिवसेनेचा आहे आणि या दिवशी सुद्धा काही माजी नगरसेवकांचा प्रवेश शिंदेंच्या शिवसेनेत करण्याचा प्रयत्न सुरू आहे। कदाचित दुपारपर्यंत या संदर्भातली अधिकृत माहिती आपल्याकडे येईल। मात्र अजूनही डॅमेज करण्याचं काम शिंदेंच्या शिवसेनेकडनं ठाकरेंच्या शिवसेनेला सुरू आहे आणि हाच डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी काल उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक घेतली, ज्यामध्ये पुढील रणनीती समजून सांगितली आणि काल सुद्धा आपण बघितलं 55 पैकी 49 माजी नगरसेवक हे उपस्थित होते। 6 जणांनी पक्षाला काही कारणं दिली आणि त्यामुळे ते अनुपस्थित राहिले आणि आता एक तर मोठं आव्हान आहे की डॅमेज कंट्रोल रोखण्याचं आणि त्यासाठी ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे प्रयत्न करते, तर शिंदेंची शिवसेना अधिक कशा प्रकारे माजी नगरसेवक आपल्याकडे आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे। सध्या जर आपण आकडेवारी बघितली तर साधारणपणे 45 माजी नगरसेवक जे 2017ला शिवसेनेतून निवडून आले होते ते शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत, तर 55 माजी नगरसेवक हे ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत। प्रज्ञा, बरोबर आहे। त्यामुळे डॅमेज कंट्रोलचा हा प्रयत्न ठाकरेंचा यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।